नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे विजयी उमेदवार नरेंद्र भालचंद्र तांबोळी व अनिल शिवाजीराव रोकडे यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाचे खाते उघडून नगर परिषदेच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्याचं सांगितलं। भाजपचे जे काही तुम्ही दोन उमेदवार आहात, विजयी उमेदवार आहात, नंदू तांबोळी तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, त्या स्वप्नाबद्दल काय सांगाल आपण? माझं स्वप्न हे जनतेने पूर्ण केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महेशदादा लांडगे, प्रदीपदादा कन, गणेश कवडे आणि आशाताई बुचकन, संतोष नाना खैरे यांनी जे आमचं स्वप्न पाहिलं होतं जुन्नर शहरामध्ये, अनिल शेठ आणि नंदू भाऊ हे दोघ जण निवडून येतील हे पहिल्यापासून अशी त्यांनी मनाची आशा बाळगली होती आणि ती आम्ही पूर्ण केलेली आहे। तर आम्ही सर्वप्रथम जनतेचे आभार मानतो की ज्या जनतेने आम्हाला जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो सामना झाला त्यामध्ये जनशक्ती विजय झालेली आहे आणि जनसामान्यांचा जो पाठिंबा मला मिळालेला आहे त्या जनसामान्यांच्या पाठीवरती मी पुढील 5 वर्ष जनतेची सेवा नक्कीच करेल आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे पुढच्या वर्षी जुन्नर शहरामध्ये ताकदीने कसं अजून 220 होतील याकडे माझं आमच्या दोघांचाही कल राहील। आणि आता 1 से भले 2, 2 से भले 4 म्हणजे आता आम्ही दोघ जण आहोत आणि 4 जण चार्ज करायला वेळ लागणार नाही आम्हाला। आम्ही दोघे तसे फायटर आहोत। माझ्यापेक्षा कदाचित अनिल दादा जास्त फायटर आहे, पण मला एक कामाचा अनुभव आहे। गेले 22 वर्ष मी स्वीकृत सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवक असताना जी कामं केली त्या अनुभवाच्या जोरावरती मी नक्कीच जनतेची सेवा करण्यास या ठिकाणी कटिबद्ध राहील। अनिल, जय श्रीराम। अनिल रोकडे, तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवलेली आहे आणि विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडलेली आहे। नक्कीच हा जो विजय आहे हा माझा नसून या जनसामान्य जनतेचा आहे। त्यांनी प्रभाग 6 मध्ये अतिशय कठोर परिश्रम गेली 1.5 महिना घेतलेला आहे। त्या सर्व माझे सराय पेठेतले मित्र परिवार असेल, रविवार पेठेतले असेल, तिली बुधवारतले असेल, जागमाता चौक असेल, गुरव गल्ली असेल, ब्राह्मण बुधवारपेठ असेल, गवत बाजार असेल, महाजन आले असेल, इनामदार वाडा असेल, सय्यद वाडा असेल, या सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून जे भरघोस मतदान दिले आज विजय मी आज त्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि या बाप्पाला मी नमन करतो। शिवाजीराव रोकडे तुमचे वडील आहेत। तुम्ही पाहताय माझे वडील 1973 साली नगरसेवक होतो। मी त्यावेळी 3 वर्षाचा होतो। त्यांचे आशीर्वाद त्यामुळेच आज मी आज जनतेसमोर विजय झालेलो आहे आणि नरेंद्र तांबोळी यांचा आज विजयाला खूप आनंद होतो। त्यांचे वडील 85 साली नगरसेवक होते। म्हणजे काहीतरी आमच्या दोघांमध्ये साम्य आहे। त्या जनतेने ऐकलं की वडिलांना दिला आता मुलांना पण कामाची संधी द्या। तुम्ही नक्कीच आशाताई बुचके असतील, महेशजी लांडगे असतील, गणेश भाऊ कवडे असतील, जुन्नर शहराध्यक्ष सचिन खत्रे असतील, रोहितजी परदेशी असं या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या काय परवेजी देवकर असं सर्वांनी परिश्रम घेऊन आज हा विजय साजरा केलाय आणि पुढील 5 वर्ष नंदू भाऊ आणि मी नक्कीच आज जुन्नर शहराची सेवा करणार आहे। तोंडात बोट घालायला लावल जनतेला अशी आम्ही सेवा करणार आहे की खरोखरच हे नगरसेवक असे आम्ही पाहिले नाही आणि आश्वासित करतो आणि पुन्हा सर्वांचे मी आभार मानतो। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 80 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।